हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याची इंदापुरात जोरदार चर्चा आहे। या चर्चेनंतर इंदापुरातील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेतली, तर आयात उमेदवाराला संधी देऊ नका अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। पुणे मेट्रोचा आज लोकार्पण होणार आहे। जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या अंतिम भुयारी मार्गाचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होईल। जरांगे पाटलांच्या उपस्थितीत यंदा दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे। हा मेळावा कुठे घ्यायचा, त्याचं स्वरूप कसं ठेवायचं याबाबत नियोजन करण्यासाठी नारायणगड इथे बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। महायुतीच्या नेत्यांची वर्षा बंगल्यावरची बैठक संपन्न झाली। यावेळी नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत जवळपास 4 तास खलबतं झाल्याची माहिती समोर येते। 3 पक्षांचा दावा असलेल्या जागांवर देखील चर्चा झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाटण तालुक्याचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यात ते विविध ठिकाणी विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील। सोबतच मरळी इथे जाहीर सभा घेतील। उद्धव ठाकरे आज नागपूर दौऱ्यावरती आहेत। यावेळी विदर्भातील इच्छुक उमेदवारांची आणि पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत। तर ठाकरे गटाकडून 12 पैकी 4 जागांवरती दावा करण्यात आलाय। धर्मवीर 2 वरून रोहित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती टीका केली। चित्रपटातल्या अनेक गोष्टी काल्पनिक असून हा फक्त निवडणुकीपूर्वी केलेला स्टंट आहे असा आरोप रोहित पवारांनी केला। भाजपचे नेते नितेश राणे यांची अचलपूरमध्ये जाहीर सभा होणार आहे। सुरुवातीला जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारली होती, मात्र आता पुन्हा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं राणे यांच्या आक्रोश मोर्चा आणि धर्मसभेला मान्यता मिळाली आहे। राज्यातील एकही लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून शिवसेनेच्या लाडकी बहीण संपर्क अभियानाची सुरुवात झाली। संपूर्ण राज्यभर शिवसेनेतील महिला पदाधिकारी आणि अभियानाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींशी संवाद साधला जाणार आहे। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत अमरावती दौरा आटपून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी विमानतळावरती पोहोचले। यावेळी वैमानिकांना टेक ऑफ करण्यास नकार दिला। या प्रकरणी वैमानिकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। हिंगोलीच्या काँग्रेसच्या आढावा बैठकीत गोंधळ घालत घोषणाबाजी करत काँग्रेसच्या 2 गटातील कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली। या प्रकरणी प्रकाश थोरात यांच्यासोबतच 4 आरोपींविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। खासगी गृहप्रकल्पातील 913 सदनिकांची भाड्याकडून थेट विक्री केली जाणार आहे। सोडत काढताना घरांच्या विक्रीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला। 3 ऑक्टोबरला यासाठी जाहिरात प्रसिद्ध होईल। म्हाडाच्या 2030 घरांच्या लॉटरीला अर्जदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला। आता या लॉटरीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध केली आहे। आज दावे आणि हरकती दाखल करता येतील। मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्तानं पुण्यातील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आले। शिवाजीनगर न्यायालय आणि स्वारगेट इथल्या श्री गणेश कला क्रीडा मंच परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आलेत। तसंच वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। पंतप्रधान मोदींकडून सोलापूरकरांना मोठं गिफ्ट मिळणार आहे, कारण आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापूर विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। सोलापूर विमानतळ आजपासून सेवेत दाखल होईल। सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होतीये। सोन्याचा भाव प्रतितोळा 75,000 वर गेलाय, तर चांदीचे भाव 89,000 वरती स्थिर आहेत। पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली। 18व्या हप्त्याची रक्कम 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत। ज्यांनी दुसऱ्या टप्प्यात अर्ज केले होते त्यांना आज 3 महिन्यांचे पैसे मिळणार आहेत। पहिल्या टप्प्यात अर्ज केलेल्या महिलांना या महिन्याचे पैसे मिळतील। मध्य रेल्वेवर आज रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल। मतदार यादीतील आकडेवारीनुसार राज्यामध्ये सध्या 9,56,00,000 मतदार आहेत। 19,50,000 मतदार येत्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करणार आहेत। ट्रायच्या सूचनेनुसार येत्या 1 ऑक्टोबरपासून सिम कार्डमध्ये किरकोळ बदल केले जाणार आहेत। या नव्या नियमामुळे युजर्सला त्यांच्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नेटवर्कची माहिती मिळू शकणार आहे। बिगर बासमती तांदळावरील निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला। त्यामुळे किमान निर्यात मूल्य $490 प्रति टन या दरानं सर्व प्रकारच्या तांदळाची निर्यात आता करता येणार आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 42,440 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण भाव 4,325 रुपये प्रति क्विंटल होता। लातूरच्या बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनची आवक सर्वाधिक
16,572 क्विंटल इतकी झाली. त्याला सर्वसाधारण भाव 4,700 रुपये प्रति क्विंटल मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 5,888 क्विंटलची आवक झाली. या टोमॅटोला कमीत कमी 2,000 रुपयांपासून ते 4,500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 1,33,062 क्विंटलची कांदा आवक झाली. यात लाल कांद्याला कमीत कमी 2,825 रुपयांपासून ते 4,750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. राज्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर प्रति क्विंटल 4,500च्या पुढे आहेत, तर किरकोळ बाजारात कांद्याची प्रति किलो 70 रुपयाने विक्री होतीये. त्यामुळे ग्राहक किलोभर कांदा खरेदी करण्यास सुद्धा धजावत नसल्याची परिस्थिती आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये उडदाची आवक 10,533 क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण भाव 6,924 रुपये प्रति क्विंटल होता. लातूरच्या बाजार समितीमध्ये काळ्या जातीच्या उडदाची आवक सर्वाधिक 5,189 क्विंटल इतकी झाली. सांगली मिरज कुपवाड पालिकेकडून आता रस्त्याच्या खाली असलेल्या पाईपचं सर्वेक्षण करण्यासाठी रोबोचा वापर केला जाणार आहे. याची चाचणी प्रात्यक्षिक सांगलीमध्ये संपन्न झाली. वाशिम जिल्ह्यातील 53,898 शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळालाय, तर आनंदाचा शिधामध्ये असलेल्या साहित्याचा तुटवडा निर्माण झाल्यानं अद्यापही अनेक जण प्रतीक्षेत आहेत. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील भुली ते फुल उमरी या रस्त्याचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही. डांबरीकरणाच्या निकृष्ट कामामुळे रस्त्याच्या मध्यभागीच पळसाचं झाड उगवलंय. त्यामुळे नागरिकांनी कारवाईची मागणी केली. सतत होणाऱ्या हवामान बदलाचा फटका यावर्षी फुल उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. हवामान बदलानं झेंडूच्या पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे ऐन सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय. हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची लागवड होते. सणांच्या काळात झेंडूच्या फुलाला मोठी मागणी असते. त्यामुळे यंदा देखील सणाच्या काळात चांगला दर मिळणार आहे. भुसावळमध्ये डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती वाढल्याचं समोर आलंय. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होते. शहरात 1 ते 24 सप्टेंबर या 24 दिवसात तब्बल 34 रुग्णांची नोंद झाली. नवरात्रोत्सव काळात भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे विभागानं गोंदिया ते साताराची ही दुर्गापूजा विशेष सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. 4 आणि 9 ऑक्टोबर रोजी ही गाडी गोंदियातून सुटणार आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. महाराष्ट्रातील 11 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेत आणि या किल्ल्यांची पाहणी करण्यासाठी युनेस्कोचे अधिकारी येणार असल्यामुळे स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. बदलापुरातील पाटगावमध्ये ड्रोनच्या माध्यमातून शेतपिकावरती फवारणीचा प्रयोग यशस्वी झाला. अवघ्या 5 ते 6 मिनिटात ही फवारणी करण्यात आली. राज्यातील पहिली महिला MIDC नागपूर जिल्ह्यातल्या कन्हान इथे उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्याच्या औद्योगिक उभारणीमध्ये महिलांना देखील प्राधान्य मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. चाकणमधील बैल बाजारात शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून आली. या बैल बाजारात 25,000पासून ते 1.5 लाख रुपये किमतीचे बैल खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारात आले. बदलापूरच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरती मोठ्या प्रमाणात खड्ड्याचं साम्राज्य बघायला मिळतंय. खड्डे बुजवल्यानंतरही खड्डे पडल्यामुळे कामाच्या बाबतीत शंका येते. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना सामोरं जावं लागतंय. गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधारा पूर्ण क्षमतेनं भरलाय. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय. बंधाऱ्याचे 9 दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अक्कलकोटमधील कुरनूर धरणाची पाणी पातळी 100% पोहोचली आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी कुरनूर धरणावरती जलपूजन केलं. जळगावात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला. एरंडोल तालुक्यातील म्हसावद इथे कापूस, मका, उडीद, सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला. रावेर तालुक्यातील कोचूर इथल्या रितेश परदेशी या तरुण शेतकऱ्यानं पारंपरिक पद्धतीनं केळी लागवड न करता नवीन तंत्रज्ञान अवगत करून केळी लागवड केली. यात केळीला तब्बल 3,131 रुपये प्रति क्विंटल इतका विक्रमी भाव मिळाला. वाशिमच्या जुमडा परिसरात सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचं नुकसान झालंय. सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय. शासनानं तत्काळ पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांमधील महिला डब्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महिला डब्यात
सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय डब्यामध्ये टॉकबॅकची सुविधा देखील देण्यात आली आहे. ठाणे भिवंडी मेट्रो पास मार्गिकेवरील 2 विशेष स्पॅनची यशस्वीरित्या उभारणी करण्यात आली. स्थानिक प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर 5 तासात हे काम पूर्ण करण्यात आलं. नवरात्रोत्सव आणि ऑक्टोबर अखेरीस दिवाळी निमित्तानं प्रवाशांकडून प्रवासाचं नियोजन सुरू झालंय. रेल्वे मंडळानं यंदा 6,000हून अधिक उत्सव विशेष मेल एक्सप्रेस फेऱ्या चालवण्याची घोषणा केली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी सर्व शाळांना परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिलेत. सीबीएसईशी संलग्न असलेल्या शाळांनी नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आलेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 मोफत सिलेंडर देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. परंतु अद्याप मोफत सिलेंडरचा लाभ त्यांना मिळालेला नाही. त्यामुळे मोफत सिलेंडर कधी मिळणार असा सवाल महिला विचारतायत. इलेक्ट्रोमेकॅनिकल कार पार्किंग सिस्टम योजनेमध्ये झालेलं नुकसान लक्षात न घेता महापालिकेनं लोअर परेल भागामध्ये पुन्हा याच योजनेचा घाट घातला. या प्रकल्पात पालिकेचे 300 कोटी रुपयांचं नुकसान होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा मिळाली नाही. त्यातच अंबरनाथच्या स्मशानभूमीच्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेधाचे बॅनर लावण्यात आलेत. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये माओवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात एसआरपीएफचे 5 जवान शहीद झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपरीमध्ये रात्रीच्या वेळी मेडिकल दुकानांचं शटर फोडून चोरी करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून चिंचवड, चिखली आणि वाकड परिसरातील घरफोडीच्या 6 गुन्ह्यांची उकल झाली. पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. भावाला मारहाण केल्यानं 5 जणांच्या टोळक्यानं बदला घेण्याच्या उद्देशानं मारहाण करत त्या तरुणाची हत्या केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह खदानीमध्ये फेकण्यात आला. अवैधरित्या गुटखा तसंच गांजा विक्री करणाऱ्या 5 जणांना लोणावळा पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी 3 किलो गांजा आणि प्रतिबंधित गुटख्यासोबतच सुमारे 3,87,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मावळच्या पिरंगुट गावच्या परिसरातील 5 ते 6 जण हे हातात धारदार शस्त्र घेऊन सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकून दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकरणी 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. झूम ॲपवरून वाहनं भाड्यानं घेऊन त्याच वाहनांची विक्री करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मीरा रोडच्या काशीगाव पोलिसांनी ही कारवाई केली. सोलापुरात पिता पुत्राला मारहाण करण्यात आली. सराफ दुकानावरती असलेल्या या दोघांना माळरानावरती सोडून देण्यात आलं. या प्रकरणी अपहरणकर्त्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. नवरात्र, दसरा, दिवाळी या सणात भुरटे चोरटे ऍक्टिव्ह मोडवरती येतात. यावेळी ते महिला वर्गाला टार्गेट करतात. त्यामुळे महिलांनी या काळात सतर्क राहावं आणि काळजी घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलंय.